आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काजल आणि प्रणालीचं भांडण झालं होतं, झालंय आता, म्हणून ते पण आले नॉमिनेशन मध्ये. तिथे आपणच असतो. आपण असतो. आणि जर क्रिशने दिलं असतं मत तर आपण नसतो. जर काजल आणि क्रिशचं बोलणं झालं असतं तर त्यांच्या दोघांचं तवा मिळच नाही. काय माहिती नाही त्यांचा. ती त्यांना समजा नाही काय करू राहिले काय नाही दोघांतून. त्यांचं जाऊ दे, आपण आज आपलं बघू आणि आज आपल्याला फोकस करणं खूप गरजेचं आहे. आज तासवर फोकस करणं आहे आपल्याला. बस बाकी मग मी तर कुठेच लक्ष देणार नाहीये, तू पण देऊ नकोस. मी रेवती अनुश्रीला पण सांगितलंय की तुम्ही करा टाइमपास, सिंगल टवाळक्या वॉट एव्हर. आज मी त्याच्यात नसणार आहे. आज माझं फक्त आणि फक्त मला टास्क जिंकायचं आहे. आज तास जितावं लागेल आपल्याला काही करून. करेक्ट. आणि आपण दोघं फोकस करू आज. आपल्या दोघांना सुद्धा गरज आहे. नॉमिनेशन जाऊ दे, आपल्या दोघांना सुद्धा गरज आहे ऍज अ पेअर एक टास्क जिंकायची. 2 नंबर 3 नंबर किंवा राहिले 1 नंबर यावं लागणार आहे. 1 नंबरला यावं लागणार आहे आपल्याला. गुड मॉर्निंग. तुझा पवन मला काय काय बोलतो, बुरशी बिरशी बोलला मला. पारुशी. गुड जॉब. म्हणून मी म्हणलं ती गच्ची म्हणता मग ती म्हणणं नाही. काय आहे सकाळी सकाळी? बेट्स हे असलं बारक्या पोरांकडे मला नाही जमत. लावलं कोणी ऑप्शनी बेट? आता लगीनच करणारे घरी जाऊ. वयानं वाढत चाललंय, डोक्यानं वाढत नाही. काय बोलायचं त्याला कळायचं. असू दे आता काय भावायचो आपला डोक्यानं जरी कमी असू दे. तेडा है पर मेरा. टेढ़ा है लेकिन मेरा ही भाई. अच्छा है जो भी है अच्छा है. बकवास करायला सकाळी सकाळी गोळा झाला तिकडे. मग बघ तुझं मला वाटलं काहीतरी महत्वाचं बोलणार आहे. मला तर आता कोण काय महत्वाचं बोललं तर प्रोसेस व्हायलाच 1 तास जाईल. म्हणून मी येत नव्हती बोलायला. तर सध्या गती म्हणते. आता पहिल्यापासूनच आहेस का होतीस आणि कवा नव्हती. तू पहिल्यापासूनच गती बनते. हा तो म्हणते बदक येतच आहे. महत्वाचं म्हणजे एक आहे माझ्या डोक्यामध्ये नॉमिनेशन मधनं निघायची मला काल संधी होती लय मोठी, पण काय आता घेणे देणे झालं बाय. काजल म्हटले की तुम्हाला हे करू चॅलेंज करू, तर मग मी तुम्हाला चॅलेंज केलं. नाही तर मी केलाय बिनच नाही. मी डायरेक्ट विजयाला केला असता चॅलेंज. नाही मला संधी होती ना नॉमिनेशन मध्ये निघायची. पहिल्याच ह्याच्यामध्ये मी एकदम स्पीड मध्ये सगळा दणका देऊन दिलता ठेवून. तोर लागून तोंडीन ठाकर शेकायची. नाही यार, पण तुला मानलो यार. तुला लिहिता नाही येत, वाचता नाही येत, कधी शाळेत नाही गेला, पण आकडे मध्ये म्हटलं तर अरे वाचता येत नाही, पण डोकं आहे ना आपल्याला तेवढं नाही का. म्हणजे डोकं म्हणजे कसं की कुठल्या वेळेत कसं तेवढं म्हणायचं आपल्याला. हे त्यांनी अगोदर सांगितलं 50-50 मधनं किती काढायचे, कुठे टाकायचे, परत किती जमा करायचे. डिजिटपाल आलं. सिटी सुंदरीज आणि गावरान ब्रोज जागे व्हा. कालच्या पाहुण्यांसोबत गोव्याच्या माळरानात जबरदस्त टास्क रंगला. पण आज एक नाही 2 पाहुण्यांसोबत त्याच माळरानावर नवीन टास्क रंगणार आहेत. आज सोबत असणाऱ्या पाहुण्या जरा खास आहेत, तुमच्या खूप जवळच्या आहेत. त्या तुमच्या सोबत टास्क अनुभवायला अत्यंत एक्साइटेड आहेत. तुम्हाला सुद्धा त्यांना बघून खूप आनंद होणार आहे. चला तयारीला लागा आजचं थ्रिल अनुभवायला. स्थळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत. ज्यांना फक्त गावात राहायचा अनुभव नाही, अख्खा सीझन त्यांनी तिकडे काढलाय. ज्या वाईल्ड कार्ड एंट्री असणार आहेत आणि त्या आहेत जाऊबाई गावाची विनर आणि जाऊबाई गावाची फर्स्ट रनर अप रमशा आणि अंकिता. सो तुम्ही सांगा की तुम्हाला या कुटुंबात यायचंय की दुसरा काही ऑप्शन आहे तुमच्याकडे? गुड क्वेश्चन.
माझं असं खूप मन आहे मी काजल गायत्री यांची अशी जागा घेऊ. But इट्स अ प्रँक गाईज. आम्ही जागा घ्यायला नाही आलो इथे. आम्ही तुमच्यासाठी एक टास्क घेऊन आलोय. येस, दोन ग्रुप्स आहेत तुमचे, 2 टीम्स आहेत. तुमची टीम कॅप्टन म्हणजे रमशा किंवा अंकिता त्या उभ्या राहणार आणि एका जोडीने त्यांना खेचून ही लाल रेष पार करायची. जो ग्रुप लवकरात लवकर करेल ऑब्व्हियसली तो ग्रुप जिंकेल. आवाज चलो चला. परफेक्ट. स्लोली व्हेरी गुड. दॅट्स इट. ओके 1 3 4 ओके टास्क ओव्हर. पुढे ग्रुपिझम आता झालेलं आहे. ओके त्याच्यामध्ये सुद्धा गोष्टी बदलत आहेत. डायनामिक्स दिवसाला चेंज होत आहेत, मिनिटाला चेंज होत आहेत. त्यामुळे कोणावर किती विश्वास ठेवायचा तुमचा कॉल आहे. तू काय सांगितलं होतीस आज मला? काय सांगितलं मग काय केलीस तू आज? काय केली म्हणजे तुला 100 वेळा सांगतो मिरच्यात पाणी टाकून पीस. मग तू व्यवस्थित का करून जातेस? पाणी टाकून पिसतो दीपक, मी पहिल्यांदा केलं यार. मी तर कुठं म्हणते दुसऱ्यांदा सगळेजण केलं. काजल पण पहिल्यांदाच केली ना. काजलला बोलली तिला सवय करायची, ती करते ना. अरे ती माप सांगल. तुला माहिती आहे काय मी तर पहिल्यांदा केलं ही. कसं सांगायचं पण तुला काहीच कळत नाही. ते बरं आज आपली पोरं चांगली केलीत म्हणून बरं. तुला कळत कसं नाही? तू तिच्या माग पडलीस तू. हो काय कायम तू मला ओरडतीस. आज 100 वेळा बोंबलून सांगाल तो प्रणाली असं कर, प्रणाली तसं कर, प्रणाली कर कर कर. मग तुला ऐका काय येत नाही कोणाच ठाव. तुला नाही गावातल्या कामाची सवय, तू बघितलंय. पण मी 100 कालच्या पेक्षा तर मी मला तर सवय आहे का या सिटीतली कामाची. पण कालच्या पेक्षा चांगलं केलं ना मी. केलीस मला मान्य आहे. तू कालच्या पेक्षा पण चांगलं केलीस. अजून जरा दिली असतीस तर काजलपेक्षा पण जरा पुढे गेली असतीस का नाहीस? टायमिंग वाचवू शकली असतीस का नाहीस? हा जर सिंगल असतं तर काय केलं असतं? काय झेंडे काढला असता? नॉमिनेशन मधून बाहेर आला असता? तर मला काल जे झालेलं आहे आपल्या दोघा जणांचं त्याच्याबद्दल मला सॉरी म्हणायचं. पहिली गोष्ट म्हणलं तर कारण की ते मी माझं डोकं जास्त गरम झालं कारण मी काही बोलत बसतो नाही. त्यासाठी पहिली गोष्ट मध्ये पहिले सॉरी. आणि जी आजचं जे टास्क मी समजू. एक सेकंड, मला पण काल जे झालं त्याच्याबद्दल सॉरी. इट्स द ओके. त्याच्याबद्दल सॉरी बोलायचं आहे. मी पण तुमच्यावरती थोडं ओरडली. हेच तर आपण या शो मध्ये करायला आलोय. ठीक आहे. सो व्हेरी गुड. थँक्यू.